नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून युद्धभूमीवर अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी मोदी सरकारने अथक प्रयत्न केले. या प्रयत्नांच्या निमित्ताने मोदी सरकार सातत्याने गेले जवळपास महिनाभर या विद्यार्थ्यांच्या सुखरूप सुटकेसाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करताना दिसत होतं. याच सरकारच्या माध्यमातून युद्ध करणाऱ्या दोन देशांशी सातत्याने संवाद, युद्ध होत असलेल्या देशांच्या आसपासच्या देशांशीही सातत्याने संवाद हा एका बाजूला सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारच्या माध्यमातून युद्ध परिस्थितीत आणि युद्धजन्य स्थितीच्या आसपासच्या प्रदेशात सुद्धा असलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सर्व प्रकारची साधन सामुग्री सक्रिय करणं आणि तिचं योग्य क्रियान्वयन करणं याची महत्त्वाची जबाबदारी घेतली गेली. ती यशस्वीरित्या पार पाडली गेली. कारण जवळपास 25 तारखेच्या पासून सातत्याने सूचना दिल्यानंतरही वेळेला युक्रेन न सोडलेल्या अनेक विद्यार्थ्यांपैकी बऱ्याच जणांना आणि त्यात सुद्धा मोठ्या संख्येने बहुसंख्य लोकांना हे 22 फेब्रुवारी पासून 8 मार्च पर्यंत भारतात सुखरूप आणण्यात आलेलं आहे. ही सगळी प्रक्रिया राबवली जाणं ही सरकारची जबाबदारी होती. सरकारने आपली जबाबदारी पार पाडलेली आहे, यात कुठल्याही प्रकारे दुमत नाही. पण हे भारताने केलं आहे आणि हेच अमेरिका, इंग्लंड, चीन या महासत्तांनी केलेलं नाही. ज्या वेळेला अमेरिका, चीन, इंग्लंड या देशांचे नागरिक युद्धजन्य परिस्थितीमध्ये आणि प्रत्यक्ष युद्ध परिस्थितीमध्ये सुद्धा अडकले होते, तेव्हा या महासत्ता म्हटल्या जाणाऱ्या देशांनी सरळ हात वर केले आणि तुम्ही तुमच्या भरोशावर राहा, वाटल्यास युक्रेन सरकारचं ऐका असं सांगून त्या नागरिकांना मदत करण्याचे कोणत्याही प्रकारचे प्रयत्न हे अमेरिका, चीन, इंग्लंड या कथित महासत्तांनी नाकारले. एका बाजूला महासत्ता असं वागत असताना तिसऱ्या जगातला तुलनेनं गरीब असलेला भारत हा मात्र आपल्या देशातल्या आपल्या नागरिकांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न करत होता. हे निश्चित वारंवार अधोरेखित करावं लागेल. हे अधोरेखित केलं जात असताना एक बाब आणखीन समोर आलेली आहे. ती म्हणजे अशी की ज्यांना परत आणलं गेलं त्यातली बरेच जण हे साधं या सगळ्या प्रयत्नांच्यासाठी सौजन्यही दाखवायला तयार नाहीयेत. त्यातल्या अनेक जणांच्याकडचे देहबोलीतले आणि वक्तृत्वातले सुद्धा भाव असे आहेत की परत आणलं, उपकार थोडेच केले. मुळात अशा प्रकारच्या वर्तनाची मग ते देहबोलीतून असो किंवा शब्दातून असो गरज होती का? जे विद्यार्थी परदेशात शिकायला गेले ते आता सुखरूप परत आलेले आहेत. ते परत आल्याच्या नंतर त्यांच्या अर्धवट राहिलेल्या शिक्षणाच्या साठी भारत सरकारकडेच जावं लागणार आहे, याची सुद्धा त्यांना आठवण करून देणं गरजेचं आहे. आत्ताच्या घडीला सौजन्याची ऐशी तैशी या काही जणांनी का केली असेल? लक्षवेधीची आजची चर्चा त्यावर. या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत अभिषेक बारब्दे हा युक्रेनमधून परतलेला विद्यार्थी आहे. आपल्यासोबत डॉक्टर निखिल पांडे हे मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि विजय खरे आहेत आपल्यासोबत अभ्यासक. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूया. माझा पहिला प्रश्न अभिषेक बारब्दे आपल्याला आहे. अभिषेक, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचतोय? हो, नीट पोहोचत आहे. नमस्कार. नमस्कार. आपण आत्ता कुठे आहात आणि तुम्ही कुठल्या भागातून कसे परत आलात याची कहाणी जरा आम्हाला ऐकायची आहे. त्यानिमित्तानं प्रेक्षकांपर्यंतही ती पोहोचवायची आहे. मी सध्या सुखरूपेने माझ्या घरी आहे आणि मी बुकोविनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, युक्रेन, एक चर्नोवित्सी नावाची सिटी आहे. मी तिकडे माझी युनिव्हर्सिटी आणि तिकडे माझे शिक्षण मी घ्यायला जाणार होतो. तर मला नुसतं तिकडे राहून 15-20 दिवस झाले, कारण की आमची मार्च 2022 ची बॅच होती आणि क्लासेस आमचे जस्ट चालू होणार होते. मग त्याच्यानंतर हे जे युद्ध आहे हे युद्ध प्रकरण चालू झालं. तर ते 2-3 दिवसात पहिलेच आम्हाला, म्हणजे जसं आम्ही पोहोचलो तसं आम्हाला आमच्या इंडियन सोसायटी जी आहे आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये, त्यांनी आम्हाला पहिलेच मीटिंग मध्ये सांगून दिलं होतं की
बाय चान्स तुम्हाला इव्हॅक्युएशनचे जर गरज पडेल तर रोमेनियन बॉर्डर तुमच्या अर्ध्या तासात आहे, तुम्ही तिकडून सुखरूपीने इव्हॅक्युएट होऊन जाल. तर त्यापासून आमच्यासोबत इंडियन एम्बेसी लिंक्ड होती आणि इंडियन एम्बेसीनेच आम्हाला पुढे जाऊन हेल्प केली आणि रोमेनियन बॉर्डर पासून ते एअरपोर्ट पर्यंत ते मुंबई सोडण्यापर्यंत एम्बेसी आमच्या सोबत होती आणि मी त्याचं धन्यवाद मानतो की मी भारतीय होतो आणि याबद्दल मला सुखरूपीने मी पोहोचलो. अभिषेक, आपण सुरुवातीलाच अतिशय सुस्पष्टपणे आपल्या भारतात परतण्याची गोष्ट सांगितलीत, त्याबद्दल भारत सरकारचे आभारही मानलेत. मला आपल्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की तुमच्या सोबत इतर कुठल्या कुठल्या देशांचे विद्यार्थी ज्या विद्यापीठात तुम्ही शिकत होतात तिथे होते आणि त्यांच्या परतण्याच्या बाबतीतल्या काय कहाण्या आहेत? मला शक्य तर त्या बाबतीत जास्त नाही माहिती, कारण की माझं फर्स्ट लिस्ट मध्ये नाव आलं होतं आणि माझं सगळ्यात पहिले इव्हॅक्युएशन झालं होतं माझ्या युनिव्हर्सिटीवरून. पण आमच्याकडे युजली आफ्रिकन्स राहत होते आणि युक्रेनियन्स खूप होते आणि बाकी मला खूप कमी दिवस होण्यामुळे मला जास्त नाही माहिती माझ्या युनिव्हर्सिटी बद्दल आणि त्यांच्या इव्हॅक्युएशन बद्दल. बिलकुल बिलकुल, आपण आपलं मत नोंदवलं, धन्यवाद त्यासाठी. आपण असे जोडलेले राहा. माझा पुढचा प्रश्न पटकन विजय खरे यांना आहे. विजयराव, विद्यार्थ्यांनी तिथून परतल्याच्या नंतर भारतामध्ये आताच्या घडीला किती दिवस आणखीन आपलं शिक्षण सुरू होण्याच्यासाठी वाट पाहणं गरजेचं आहे? सर्वप्रथम जे विद्यार्थी सुखरूप आलेले आहेत त्यांचं निश्चितच कौतुक करणं गरजेचं आहे. जी, एक तर ज्या सायकोलॉजिकल ट्रॉमामधून ते गेलेत आणि ज्या परिस्थितीतून परत आलेत त्यामुळे त्यांचे देहबोली किंवा त्यांना त्यांचं भारतावर प्रेम नाही असं न बोलता ते ज्या ट्रॉमातून बाहेर आलेले त्याबद्दल आपण त्यांचं निश्चितच स्वागत केलं पाहिजे. दुसरा प्रश्न असा आहे की आता बाहेर त्यांना सेफली इव्हॅक्युएशन केलं म्हणजे भारताची आणि भारत सरकारची भूमिका संपली असं नसून ही जी मुलं आहेत ही सर्व मध्यमवर्गीयांची मुलं आहेत, जी शेतकरी कुटुंबातली मुलं आहेत आणि या मुलांचं शिक्षण, ज्यांचं अर्ध्यावर शिक्षण आहे, त्या शिक्षणाचं नेमकं काय करणार आहोत. मला असं वाटतं की इथून खरे प्रश्न आता पुढे भारत सरकार पुढे आणि आपल्या भारतीयांची जी मुलं आहेत त्यांच्या पुढे असणार आहेत. कारण येणाऱ्या कालखंडामध्ये पुढची 6 महिने तरी युक्रेनच्या संदर्भातली जी स्थिती आहे ती तशी मेंटेन होऊ शकत नाही आणि अजूनही त्या युद्धाची वाटचाल कशी होईल याचंही आपल्याकडे कुठलेही कन्क्लुडिंग रिमार्क्स म्हणजे सांगता येणार, कन्क्लुजन सांगता येणार नाही. आणि म्हणून या विद्यार्थ्यांना जवळची जी राष्ट्र आहेत, उदाहरणार्थ पोलंड असेल, रोमानिया असेल किंवा इतर जी स्लोवाकिया असेल, या राष्ट्रातले जे मेडिकल कॉलेजेस आहेत त्या मेडिकल कॉलेजेसला अफिलिएटेड करून त्यांचं राहिलेलं शिक्षण पूर्ण कसं करता येईल याची सर्व जबाबदारी खरं आपले ही सर्वात महत्वाची जबाबदारी आपल्याकडे आहे. ठीक आहे जी. मला पटकन एक पुढचा प्रश्न तुम्ही जो आता मुद्दा उपस्थित केला त्याच निमित्तानं अभिषेक बारब्दे यांना विचारायचं आहे. अभिषेक, आपण विजय खरे सरांचं म्हणणं ऐकलं असेल. मला एक आपल्याकडून तपशील हवाय की तुमच्या माहितीत तिथे आलेले भारतीय हे कोण कोण होते, कुठल्या प्रदेशातून जास्त मुलं युक्रेनला पोहोचली होती भारतातली, आणि तुम्ही स्वतः आता युक्रेनला जेव्हा होतात त्या मागे घरातलं काय कारण होतं, कशा पद्धतीने तुम्ही पैसे जमा करून तिथपर्यंत पोहोचलात, तुमची घरची परिस्थिती काय आहे? माझी घराची परिस्थिती प्रत्येक तर बरीच आहे, पण जे तिकडे युरोपियन एज्युकेशन सिस्टम आहे आणि जसं मी त्याच्यावर खूप रिसर्च केलं ऍक्च्युली युनिव्हर्सिटीज बद्दल, तर मला तिकडलं एज्युकेशन सिस्टम बरंच चांगलं वाटलं आणि तिकडलं कट ऑफ ही खूप कमी असतं, त्यामुळे तिकडे इझिली ऍडमिशन होऊन जातात आणि चांगल्यापणे तिकडे क्लासेस आणि ते सगळं चांगल्यापणे अवलंबून येतं तिकडे. आणि अजून ते जे माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये मोस्टली सगळ्याच स्टेट्स मधले मुलं होते आणि सगळ्यात जास्त मला वाटतं जितकं मला माहित आहे तितके गुजरातीच जास्त होते, मग त्याच्यानंतर कर्नाटका निकडले जास्त मुलं होते तिकडे. आपण तुमच्या ज्या वेळेला भारतातल्या इतर विद्यार्थ्यांशी मैत्री करत असाल, बोलत असाल, तेव्हा तुम्हाला काय जाणवलं की ती मुलं सगळी मिडल क्लास अर्थात मध्यमवर्गीय आणि नव मध्यम वर्गामधली होती का? कुठल्या आर्थिक गटातली ती मुलं होती?
अभिषेक? जसे सगळ्या इंडियन युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेसमध्ये असतात तसेच मुलं होती, म्हणजे काही काही मध्यमवर्गीय, काही काही खाली आणि काही काही मध्यमवर्गीयच्या वरची मुलं होती. पण असं आम्ही मिळून जुळून राहत होतो तिकडे, आणि असं काहीच मला आठवलं नाही की त्यामुळे मला कधी काही प्रॉब्लेम गेला. जी, विजय खरे या आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि त्यांनी आणखीन एक महत्वाचा मुद्दा इथे उपस्थित केला, तो विद्यार्थ्यांच्या परतण्याच्या प्रवासाच्या दरम्यान त्यांच्यावर आलेल्या मानसिक ताणाचा. आपल्यासोबत डॉक्टर निखिल पांडे जोडले गेलेले आहेत. निखिलजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल? आतापर्यंत झालेल्या चर्चेतले विविध टप्पे सुद्धा आपण ऐकले आणि जो विषय थेट तुमच्यापर्यंत निगडीत आहे तोच मी आपल्यापर्यंत आता पटकन घेऊन येतो. ही विद्यार्थी मंडळी ज्या वेळेला युद्धजन्य परिस्थितीला सामोरी गेली आणि तिथून ती भारतात परतेपर्यंत त्यांच्यावर मानसिक ताण निश्चितच राहिला असणार. तो कशा पद्धतीचा असेल आणि या मानसिक ताणाच्या अंतर्गत किंवा या मानसिक ताणाच्या मुळे त्यांच्याकडून काही चुकीची वक्तव्य होऊ शकतात का? निश्चितपणे तुम्ही जसं म्हणताय की या मुलांना मानसिक ताण होता का, तर हा निश्चितपणे असणार आहे. कारण की कुठल्याही प्रकारचं जिथे तुम्ही युद्धजन्य परिस्थितीमध्ये राहतात, की तुमच्या जीवाला जिथे धोका निर्माण होत आहे, तुम्ही पुढच्या क्षणी जिवंत असणार की नाही, ही जेव्हा तुम्हाला भीती असते, तर तेव्हा डेफिनेटली हायएस्ट लेवलचा हा मानसिक ताणतणाव असणार आहे. दुसरं त्यासोबतच आहे की तुमचं पुढचं करिअरचं स्वप्न काय होणार आहे हे तुम्हाला माहिती नाही आहे. अशा प्रकारचे दोन प्रकारचे गोष्टी ज्यांच्या मनात चालू असणार, तर डेफिनेटली ते मानसिक तणावामध्ये असणार. तर या मानसिक तणावामुळे त्यांच्या हातून ही चुकीची वक्तव्य झाली असतील का, तर कदाचित हो आणि कदाचित नाही, या दोन्ही गोष्टी सांगू शकतो आपण. कसं आहे की प्रत्येक वेळी जेव्हा मानसिक ताणतणाव असतो त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यावर किंवा प्रत्येक पेशंटवर त्याचा आघात होतोच असं नाही आहे. या जेवढ्या तणावातून सगळे लोक जात असतील तर काही लोकांना तो खूप जास्त जाणवेल. जे आधी याच्यातनं तणावातनं गेल्या त्यांना ते रिमाइंडर राहील की आपण आधी पण असं गेलो तर पुन्हा पण असंच होत आहे. आणि काही लोक त्याला अगदी खंबीरपणे त्याला दाद पण देतील आणि खंबीरपणे त्याला तोंड देतील, असं पण होऊ शकतं. आता मला एक मुद्दा पटकन डॉक्टर पांडे आपल्याच साठी उपस्थित करायचा आहे. काही जणांवर निश्चित जास्त ताण असू शकतो, मानसिक ताण, काही जणांवर तो नसूही शकतो. प्रत्येकाची मानसिक जडणघडण जशी असेल तसा माणूस आपत्तीला सामोरा जातो. पण मला आपल्याला एक प्रश्न पटकन असा विचारायचा आहे की मग आपत्तीला सामोरं जात असताना आम्हाला भारतात परत आणून काही उपकार केले नाहीत आमच्यावर, अशी प्रतिक्रिया कोणत्या स्थितीत येते? हे अत्यंत वाईट आहे म्हणजे मला पण तो एक नागरिक म्हणून धक्का बसला आणि मला वाईट वाटलं की असं का व्हावं म्हणून. पण मला वाटतं त्याला अजून पण एक बाजू असू शकते. कसं आहे की त्या क्षणी त्यांची मानसिकता कशी आहे, मला सांगा, एखादी बहीण आली आहे, तिचा भाऊ तिथेच अडकलेला आहे आणि बाहेर आल्यावर आपण त्याला तुम्ही पुष्पगुच्छ देतोय आहे की नाही, किंवा एखादा मुलगा त्याला कळलं की तो तिथे आहे असं कळल्यापासून त्याचे बाबा इथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, असं जर त्याच्या मनात सगळे विचार असतील ना, तर त्या क्षणाला त्याच्याकडून अशी उत्स्फूर्त काहीतरी प्रतिक्रिया येईल असं शक्य नाही. पण ती प्रतिक्रिया नाही आली म्हणून तो कृतज्ञ आहे असं पण होऊ शकत नाही, आहे की नाही. कृतज्ञता व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पण असू शकतात. पण निश्चितपणे ज्या पद्धतीने काही विद्यार्थी वागलेत की आमच्यावर उपकार केलेत का, अशा प्रकारचे ज्यांनी वक्तव्य केले आहेत ते ऍक्सेप्टेबल नाही आहेत आणि कुठेतरी ते अगदी चांगल्या मानसिकतेतून येतात आहेत असं दिसत नाही आहे. अगदी. डॉक्टर पांडे, एक छोटा प्रश्न आणखीन आपल्यासाठी आणि त्याच्यानंतर विजयरावांच्यासाठी पुढचे काही प्रश्न असणार आहेत. विजयरावांनीही काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले, त्या अनुषंगाने आपण चर्चा आणखीन पुढे नेणार आहोत. पण तत्पूर्वी डॉक्टर पांडे, आपल्यासाठीचा एक अजून प्रश्न असा की ज्या पद्धतीने हे ऑपरेशन गंगा राबवलं गेलं त्यात सुद्धा अनेकांनी आपल्या आयुष्याची जोखीम पत्करली. आपल्या भारताचे सैनिक हे युद्धस्थितीमधल्या परिस्थितीत जाऊन मुलांना परत आणत होते. अशा वेळेला कुत्री मांजरी आणण्याच्यासाठी आग्रह व्हावा, आणि कमाल तर या गोष्टीची झाली की एका तरुणाच्या बाबतीतली कहाणी समोर आलेली आहे. त्यानं स्वतःची मांजर आणू दिली नाही, आपला बिबट्या आणू दिला नाही पाळलेला, म्हणून भारतात यायचं नाकारलं. यामागची काय भूमिका असू शकते? म्हणजे ज्या वेळेला जिवंत भारतीय माणूस परत येणं गरजेचं असताना आपल्या कुत्र्या मांजरांच्यासाठी आग्रही राहावं या माणसांनी? नाही, मला वाटतं याला वेगवेगळ्या अंगाने पाहता येतं. कसं आहे, न्यूट्रल गोष्ट आहे डेफिनेटली. कसं आहे की जेव्हा जागतिक ज्या आपण महासत्ता म्हणतो त्या तिथे हिंमत दाखवत नाहीये, त्या आपल्या नागरिकांप्रती तेवढं कर्तव्य करत नाहीये, आणि आपण जेव्हा आपण म्हणतो की डेव्हलपिंग कंट्री असलेला आपला हा देश तिथे प्रयत्न करतोय युद्धभूमीवर दोन्ही देशांशी संवाद साधून आपल्या नागरिकांना वापस आणतोय,
आणि त्याच वेळी आपले सैनिक सुद्धा, वैमानिक सुद्धा आपला जीव धोक्यात घालून काम करतात आहे. तर साहजिकपणे अपेक्षित आहे की लोकांनी त्यांना उत्तम प्रतिसाद द्यावा, त्यांना कॉपरेट करावं. पण इथे हा जे एक दोन उदाहरणं आहेत, मला वाटतं त्या एक दोन उदाहरणांनी आपण पूर्ण समाजाची, भारतीयांची मानसिकता आपण काही अधोरेखित करू शकत नाही. आता याच्यात एवढे हजारो विद्यार्थी वापस जात आहेत, त्याच्यातली ही नकारात्मक प्रतिक्रिया देणारे पण एक दोन जणच असतील. आता जो आपण हा जो मुद्दा म्हणलाय की ज्यांच्या घरी बिबट्या पाळीव आहे आणि जे आहे, तर त्या माणसाचं त्या बिबट्यांप्रती किती प्रेम आहे, किंवा त्याला असंही वाटलं असेल ना की मी यांच्यासोबतच जातो, मी राहणारा एकटाच आहे, माझ्यासोबत दुसरे कोणी नातेवाईक नाही आहे, हेच माझे सखे सोबती आहे, त्यांच्यासोबत मी राहतो आणि या परिस्थितीत मी यांना कसं सोडू, आणि मी यांना सोडून गेलो तर मी कृतज्ञ नाही होणार का. आता मला वाटतं याला वेगवेगळ्या अँगलने आपल्याला पाहता येतं. कुठल्या त्या व्यक्तीशी आपण जोपर्यंत संवाद नाही करत तेव्हा आपण याच्याबद्दल काही डेफिनेटली नक्कीच सांगू शकत नाही. ठीक आहे विजयराव खरे, आपल्यासाठीचा पुढचा प्रश्न माझा असा असेल की आपण माणसाची विविध रूपं या निमित्तानं पाहिली आणि शिक्षणाच्या अनुषंगानेही आता ही चर्चा आपण एका वळणावर आणतो आहोत. तुम्ही मगाशी या गोष्टीचा उल्लेख केलात आवर्जून आणि त्या गोष्टीच्या अनुषंगाने माझे आता पुढचे प्रश्न आपल्यासाठी असणार आहेत की ज्या देशात युद्ध झालं, अर्थात युक्रेनवर आक्रमण झालं रशियाचं, आणि आता परिस्थिती तिथली जशी दिसतीये तसं पाहता कदाचित पुढचं एक अख्खं वर्ष वैद्यकीय शिक्षण हे काही युक्रेनमधलं परत सुरू होईल असं दिसत नाही. आपण युक्रेनच्या आसपासच्या देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण भारतीय विद्यार्थ्यांचं ज्यांचं रखडलंय त्यांच्या पूर्णत्वाच्या साठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा करताय. याच्यासाठी कोणकोणत्या टप्प्यांवर प्रयत्न करायला हवेत हा एक मुद्दा, आणि दुसरं यासाठी विद्यार्थी तयार होतील का, दोन्ही मुद्द्यांवर आपण विजयराव प्रकाश टाकावा. सर्वप्रथम जे विद्यार्थी तिसऱ्या वर्षाला आहेत, चौथ्या वर्षाला आहेत, दुसऱ्या वर्षाला आहेत, अशा विद्यार्थ्यांची कॅटेगरी प्लॅन 1 प्लॅन 2 असं तयार करून त्यांचं ऑनलाईन एज्युकेशन शक्य आहे का त्या संस्थांशी बोलून किंवा त्यांच्या कारण संपूर्ण युरोपमध्ये बल्गोनिया प्रोसेस राबवली जाते आणि त्या बल्गोनिया प्रोसेस मधून जे क्रेडिट रोमानियामध्ये घेतले जातात तेच क्रेडिट फ्रान्समध्ये मॅपिंग केले जातं. ते जे क्रेडिट फ्रान्समध्ये घेतले जातात किंवा जर्मनीत घेतले जातात तेच पोलंडमध्ये मॅपिंग केले जातं. म्हणजे जे युरोपियन युनियनच्या याच्यामध्ये जे आहेत त्याच्यामध्ये बल्गोनिया प्रोसेसमध्ये त्या सर्व विद्यापीठांना मॅपिंग करण्याचा अधिकार आहे आणि तशा पद्धतीचे साधारणतः गेल्या 2 दशकापासून हे सुरू आहे. जर भारत सरकारने युरोपियन युनियनशी संपर्क करून त्यांचे युक्रेनला त्या बल्गोनिया प्रोसेसचा पार्ट मान्य करून जो विद्यार्थी त्याचं शिक्षण जिथे आहे तिथून पुढची वर्ष हे मॅपिंग करण्यासाठी आणि त्याला अफिलिएटेड युनिव्हर्सिटीची तिथे एनरोलमेंट करण्यासाठी आपल्याला प्लॅन ए करावा लागेल. दुसरं फीचा मोठा प्रश्न आहे, कारण ही जी विद्यार्थी गेलेली आहेत यांना युक्रेनची जर मेडिकल फीज बघितली तर साधारणतः 10,000 युरो पेक्षा जास्त तिथली फीज नाहीये आणि बाकीचा काही अकोमोडेशन खर्च. तर दुसऱ्या विद्यापीठाला परत त्यांच्या त्या पालकांची त्यांची मानसिकता असली पाहिजे तेवढी फीज एक्स्ट्रा देण्याची किंवा कदाचित कमी असू शकते जर त्या भारत. तर हेच फीजचा प्रश्न आहे. काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यूज त्या ठिकाणी येऊ शकतात. आणि दुसरा सर्वात महत्वाचं हे शिक्षण इंजिनिअरिंग किंवा इतर दुसऱ्या कुठल्या माध्यमाचं नाही, हे मेडिकलचं एज्युकेशन आहे आणि मेडिकल एज्युकेशनला प्रॅक्टिकल कॉम्पोनंट हा फार महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी हॉस्पिटल्सला डे टू डे व्हिजिट फार महत्वाचे आहेत. म्हणून विद्यार्थ्यांना जास्त काळ भारतात राहून परत मेडिकल डिग्री इथे बसून मिळेल ऑनलाईन असं न करता त्याच्यासाठी लगेच आपल्याला अल्टरनेटिव्ह स्ट्रॅटेजी ही केली पाहिजे. आता जी आपण ही भूमिका मांडली त्यानिमित्तानं एक पटकन छोटी प्रतिक्रिया मी अभिषेक बारब्दे यांची घेतो. अभिषेक बारब्दे हे विद्यार्थी आहेत, युक्रेनमध्ये शिकायला होते, आत्ताची परिस्थिती पाहता त्यांना त्यांचं शिक्षण अर्धवट सोडून परत यावं लागलेलं आहे. अभिषेक, जे आत्ताच्या घडीला चर्चेत मत समोर आलं विजयराव खरेंच्या माध्यमातून, त्यावर आपली विद्यार्थी म्हणून प्रतिक्रिया काय आहे? युक्रेन ऐवजी आसपासच्या देशांमध्ये आपल्या शिक्षणाची सोय झाली तर ती चालेल का? आणि दुसरा मुद्दा जो फीस आहे त्याबद्दल आपलं निरीक्षण काय? फीस बद्दल माझं निरीक्षण हे आहे की आपण थोडं जे आपले जे इंडियन एज्युकेशन सिस्टम आहे आणि युरोपियन एज्युकेशन सिस्टम आहे त्याच्याकडून आपण थोडी तर इन्स्पायर व्हायला पाहिजे फीस स्ट्रक्चर बद्दल आणि फीस होण्याबद्दल. आणि माझं वक्तव्य हे आहे की सरकारने थोडं पुढे यायला पाहिजे या आम्हाला थोडे सीट्स देण्याबद्दल, आम्हाला थोडे ऑपॉर्च्युनिटीज देण्याबद्दल
कारण की आमच्याकडे आता म्हणजे आतापर्यंत माझ्याकडे एक फिक्स बातमी आली नाहीये की आम्हाला काय होणार आणि कसं होणार आणि आमचे क्लासेस कसे पुढे होणार. तर आम्हाला ऍक्च्युली आतापर्यंत काहीच माहित नाहीये आणि नुसतं इकडल्या तिकडल्या आम्हाला बातम्या माहिती येऊन राहिल्या की ही मीटिंग होणार आहे, ती मीटिंग होणार आहे, पण आम्हाला आतापर्यंत काहीच माहित नाहीये काय जी करावं. तर अभिषेक सरकार अभिषेक पण एक दुसरा आणखीन मुद्दा चर्चेमध्ये आला. विजयराव खरे असं म्हणाले की या संपूर्ण परिस्थितीत आसपासच्या देशांमध्ये तुमचं शिक्षण सुरू करता येईल का यावर प्रयत्न व्हायला हवेत. हे कितपत स्वीकारलं जाऊ शकतं? हे मला वाटतं एक जोपर्यंत ते इम्प्लिमेंट होत नाही मला माहित नाही हा अल्टरनेटिव्ह कसा राहणार, पण जर ते शक्य असेल तर काही एक रेशो राहील की काही स्टुडंट इकडे जाऊ शकतात आणि काही स्टुडंट ज्यांना विलिंगली इंडियामध्ये राहायचं आहे आणि तिकडे शिकायचं आहे ते तिकडे जाऊ शकतात, मला असं वाटतं. बिलकुल. एक जाता जाता आणखीन मुद्दा पटकन उपस्थित करतो, तो डॉक्टर निखिल पांडे आपल्यासाठी आहे. मुलं परत आलेली आहेत, ती सुखरूप घरी आली आहेत, त्यामुळे पालक आनंदात आहेत. पण दुसऱ्या बाजूला पालकांना त्यांनी घेतलेल्या कदाचित कर्जाची चिंता निश्चित भेडसावत असणार. विद्यार्थ्यांना त्यांचं अर्धवट राहिलेलं शिक्षण याची चिंता भेडसावत असणार. याच्यामुळे त्यांच्या घरात तणावाचं वातावरण असणार आहे. कितीही नाही म्हटलं तरी पण पालक आणि विद्यार्थी या दोघांवरही एक दबाव राहणार आहे. या दबावाचं ओझं असह्य होऊ नये म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल डॉक्टर पांडे? डेफिनेटली निर्माण झालेली आहे की ज्याच्यामुळे खूप तणाव निर्माण होतोय, पण हा सगळ्यांसाठी कॉमन आहे, हे इंडिव्हिज्युअल नाही. आता एवढे जे 17-18 हजार विद्यार्थी जे वापस येतात आहे सगळ्यांसाठी आहे. तर त्यांनी एक समजून घ्यायला हवं की आपण इंडिव्हिज्युअली त्यातनं सफर होतो असं नाही आहे, ही सिच्युएशन सगळ्यांसाठी आहे. आणि आपण भविष्याविषयी जर आपण आशादायी असू की याच्यातनं काहीतरी मार्ग निघेल आणि आपण समोर काहीतरी मार्गक्रम करता येईल, तर आपण निश्चितपणे या परिस्थितीला तोंड देऊ शकू. तर भविष्याबद्दल आपण पॉझिटिव्ह आशादायी अत्यंत गरजेचं आहे. अशा प्रकारचा तणाव आपण कोविडमध्ये पण पाहिला होता, पण आपण सावरलं, पुन्हा बाहेर आलेलो आहोत. तर हा युद्ध आहे असं खूप कोविड लांब चालेल असं अपेक्षित नाही आहे. एक शॉर्ट ड्युरेशनचा काहीतरी स्पॅन राहणार आहे. आपण याच्यातून सुद्धा निघून जाऊ आणि धिस टू शॅल पास, ये दौर भी गुजर जाएगा, हे जर आपण लक्षामध्ये ठेवलं ना तर आपल्याला अशा परिस्थितीवर निश्चितपणे तोंड देता येईल आणि मात पण करता येईल. बिलकुल. खूप खूप धन्यवाद. आपण सर्व मान्यवरांनी या चर्चेमध्ये सहभाग नोंदवला त्यासाठी आत्ताच्या घडीला या चर्चेला आपण इथेच विराम देतोय. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.